तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाणी कुठलं वापराल? हे कोणतं तुमचं प्रशासन, कसलं तुमचे नियम आहे? हे लोकांना एक मिनिट का सगळी जे लोक आले तुम्हाला वारंवार आपण शांततेने येऊन चर्चा केलेली आहे, पण तुम्ही काहीच तो मार्ग घेत नाही. आता आम्हाला तुम्ही आता लेखी आम्हाला पाहिजे, आमचं पाणी आम्हाला जे तुमच्या नियमाप्रमाणे आहे ते आम्हाला रोजच्या रोज पाहिजे. पावसाळ्यातही पाणी टंचाईच्या मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच सकारात्मक व प्रशासन शासन यांच्या दरबारी जनतेचा आवाज पोहोचवण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना जनतेला नागरिकांना नेहमीच न्याय मिळवण्याचे काम करत आहे. सिडको विरोधात दिनांक 3 ऑगस्ट 2026 मोर्चा हा निघणारच. पोलिसांच्या नोटीसच्या माध्यमातून मोर्चाला स्थगिती आणण्याचं काम केलं जात आहे. असा सिडकोचा भोंगळ कारभार नेहमीच होत असतो. जेव्हा त्यांच्यावर अशा गोष्टी आंदोलनाच्या येतात तेव्हा त्या शासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांना पुढे करून दाबण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. पण सर्वांच्याच हा मूलभूत प्रश्नांचा बाजार असल्यामुळे या गोष्टीला जनतेचा आवाज हा शासन दरबारी पोहोचण्याचे काम लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन हे करणे हे खूप गरजेचे आहे. नाहीतर हिटलरशाही हुकुमशाही मनमानी चालू व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अन्यायाविरुद्ध आज सिडको पाणी विभाग यांच्यावर मोर्चा हा निघणारच. पोलिसांच्या नोटीसला प्रत्युत्तर देऊन संविधान हक्क लोकशाहीच्या माध्यमातून मांडण्याचा अधिकार नागरिकांना आहे. नमस्कार, मी महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा कडवट महाराष्ट्र सैनिक. पाण्याची समस्या ही पावसाळ्यात पण होते. अशा 4 ते 5 वर्षापासून ही समस्या आमच्या सोसायटीत खारघरमध्ये भेडसावत आहे. आज आमच्या सोसायटीतले पदाधिकारी, सचिव, माजी सचिव, काही जे पदाधिकारी आम्ही सिडकोवर मोर्चा काढला होता, रहिवासी होते. सिडकोकडनं आम्ही लेखी स्वरूपात हे निवेदन घेतलेलं आहे की 10 दिवसाचे 15 दिवसात त्यांनी आम्हाला मुदत मागितली आहे की या 10 ते 15 दिवसात तुम्हाला सुरळीत पाणी देऊ आम्ही. आणि 10 ते 15 दिवसात सुरळीत पाणी नाही झालं तर नवीन कनेक्शनची आम्ही मागणी केली, ती आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यांनी. यापुढेही त्यांनी अंमलबजावणी नाही केली तर ह्याच्यापेक्षा 10 पट पब्लिक इथे सिडकोला यायला घाबरणार नाही. अशा त्यांनी कितीही नोटीस आम्हाला पोलिसांच्या पाठवल्या तरी आमच्याकडे जजमेंट घेऊन आम्ही संविधानाचं येऊ शकतो. इथे तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, पुणे, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.